लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या काही महिलांनी ई-केवायसी केलेली आहे त्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे की नाही ते कशा प्रकारे बघायचं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे की नाही ते आपल्याला पाहता येणार आहे. सर्वात अगोदर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची या जे ऑप्शन आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाईप करायचा आहे यामध्ये आणि त्यानंतर कॅप्चा फिल करायचा आहे. आता आपण आधार नंबर आणि कॅप्चा भरून घेऊया. आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. मी सहमत आहे या बटनावर तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे. मी सहमत आहे बटनावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही OTP पाठवायला ज्यावेळेस जाता या ठिकाणी तुम्हाला या आधार नंबरची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे अशा प्रकारचा एक ऑप्शन येईल. म्हणजे तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे. तुम्हाला आता पुन्हा ई-केवायसी करण्याची गरज नाही. तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे घर बसल्या तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे की नाही ते या ठिकाणी बघू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा हा एक महत्त्वाचा अपडेट आहे ज्या अंतर्गत तुमची वेबसाईटवर ई-केवायसी झालेली आहे की नाही ते चेक करता येणार आहे. चेक केल्यानंतर तुम्हाला फक्त याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे जेणेकरून कोणी विचारलं की तुम्ही केवायसी केलेली होती की नाही या ठिकाणी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कारण की या ई-केवायसी बाबतची कोणतीही पावती या ठिकाणी वेबसाईटद्वारे निघत नाही. त्यामुळे फक्त तुम्हाला स्क्रीनशॉट काढता येणार आहे. स्क्रीनशॉट काढताना आधार नंबर वगैरे काही दाखवणार नाही. फक्त याच प्रकारचं पॉपअप मेसेज तुम्हाला फक्त दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली वेबसाईटवर जा, त्या ठिकाणी चेक करा तुमची ई-केवायसी झालेली आहे की नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.